श्री राम समर्थम. समर्थांनी सुंदर असा एक भाग दिलेला आहे, श्रवण करूया. नभे व्यापिले सर्व सृष्टीचा आहे, रघुनायका उपमा तेनस आहे. दुजे विन जो तोची तो हा स्वभावे, तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे, उत्तमाचा श्लोक प्राप्त करून दिलेला आहे. या विश्वामध्ये आपला जन्म झालेला आहे. जन्म आहे म्हणजे मृत्यू आहे, तरी सुद्धा आपल्याला आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तो आकाश दिसत आहे. नभे व्यापिले सर्व सृष्टीच आहे. आकाशाने सर्व सृष्टी व्यापून टाकलेली आहे. कुठे आकाश संपलेला आहे का हो? आपण इथे आहोत. आपण आपल्या गावी जरी गेलो तरी तिथे आपल्याला आकाश पाहायला मिळेल. इथून जरी आपण बाहेरच्या देशामध्ये जरी गेलो तरी संपूर्णपणे आकाशच पाहायला मिळेल. कारण आकाशातम पतितम तोय यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. यानी कानी च पापानी जन्मांतर कृतानी च तानी तानी विनश्यांती प्रदक्षिण पदे पदे. या आकाशामध्ये संपूर्णपणे सागर, समुद्र, नद्या, तलाव, बघा प्रत्यक्ष निसर्ग सृष्टी संपूर्णपणे व्यापलेली आहे की नाही. कारण ज्यावेळी आपण रस्त्याने चालत असतो बघा, सूर्यनारायण, आपण सकाळी आपण रस्त्याने चाललेलो आहोत किंवा प्रवास करत आहोत, बसने प्रवास करत आहोत, रेल्वेने प्रवास करत आहोत, घरातून निघतानाच सूर्यनारायण आपल्याला दिसत आहे. अहो, एखाद्या कंपनीमध्ये काम करत असू किंवा एखाद्या ऑफिसमध्ये किंवा एखाद्या कामानिमित्त ज्यावेळी आपण बाहेर जातो तिथे जरी गेलो तरी आपल्याला सूर्यनारायण पाहायला मिळतं आणि आपल्या सोबतच असतं. संध्याकाळी परत येताना जिथून निघालेलो आहोत तिथे चंद्र सुद्धा पाहायला मिळतो आणि घरी येताना सुद्धा आपल्याला चंद्राचं दर्शन होत असतं. म्हणून समर्थ म्हणाले, सूर्यासी करावे नमस्कार, चंद्रासी करावे नमस्कार, श्री सद्गुरूंसी करावे नमस्कार, साष्टांग भावे. म्हणून समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे. नभे व्यापिले सर्व सृष्टीच आहे. ही जी सृष्टी आहे त्या सृष्टीला नमस्कार करता यायला हवा. आपण ज्या भूमीवर, आपण ज्या मातीवर चालत आहोत त्या भूमीला नमस्कार करता यायला हवं. ज्याप्रमाणे आपण त्या मातीमध्ये बीज पेरतो आणि त्या बीजाचं रूपांतर त्या बघा प्रत्यक्षपणे रोपामध्ये तयार होतं, त्याचप्रमाणे आपला सुद्धा जन्म या मातीतूनच झालेला आहे की नाही. प्रत्यक्षात जर पाहायला गेलो हा मातीचा देह, बरोबर ना. म्हणून परमात्मा स्वरूपाला ती उपमा देता येत नाही. रघुनायका उपमा तेनच आहे. परमात्मा स्वरूप आपल्याला स्वरूपच कळलं नाहीये. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्थ. रूप जर पाहायला गेलो तर आपली वेगवेगळी आहेत. प्रत्येकाची समान आहेत का हो? नाही ना. प्रत्येका जरी जुडवा जरी असले तरी फरक आहे बघा. प्रत्येकाचे चेहरे सुद्धा वेगवेगळे आहेत. म्हणून रघुनायका उपमा तेनच आहे. आपण जेव्हा चांगलं कार्य करत असतो त्यावेळी चांगली उपमा मिळत असते. ज्यावेळी आपण वाईट कार्य करत असतो त्यावेळी वाईट उपमा मिळत असते. ती उपमा प्रत्यक्षामध्ये बघा आपण ज्याप्रमाणे भाग दिलेला आहे, दुजे विन जो तोची तो हा स्वभाव आहे. आपल्या स्वभावामध्येच दिसून येतं. ते स्वरूप सर्वत्र भरून आहे.
तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणा. ते स्वभावातच एकच आहे. आपल्या स्वभावामध्ये त्याला व्यापक कसं म्हणता येईल. बघा, ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपली किंमत काय आहे, जसा आपला देह प्राप्त झालेला आहे तो व्यर्थ जाता कामा नये. ज्याप्रमाणे निसर्ग आहे, सृष्टी आहे, त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा जसे 83,999,999 बघा, प्रत्यक्षपणे 84 लक्ष योनी फिरून हा नरदेह आपल्याला जो प्राप्त झालेला आहे, आणि या आयुष्यात आपल्याला जन्माचं सार्थक करायचं आहे. मग आपल्या स्वभावामध्ये कुठला बदल करायचा आहे. या श्लोकाद्वारे समर्थांनी आपल्याला सांगितलं की आपला स्वभाव हा मनमिळावू असावा. का मनमिळावू असावा. ज्याप्रमाणे रूपावरून कधी परीक्षा होत नाहीये, तर संपूर्णपणे गुण उत्तमाचे असले पाहिजे. आपण समोरची व्यक्ती पाहत असतो, परंतु त्याच्या मनात काय चालू आहे ते आपल्याला माहीत नसतं. कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, आपल्याला आकाशामध्ये ज्याप्रमाणे चंद्र पाहायला मिळतं, सूर्य पाहायला मिळतं, तारे पाहायला मिळतात. रात्रीच्या वेळी आपल्याला बघा काही तारे लुकलुकताना दिसतात. ते चंद्राच्या बाजूला असतात म्हणून तर आपल्याला ते लुकलुकताना दिसत असतात. तसंच जरी आपला देह या परमेश्वराच्या चरणी असेल ना, तर आपला देह हा चमकताना दिसेल. बरोबर ना. परंतु जर प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, आपला देह जर त्या परमेश्वराच्या चरणी नसेल तर हा देह लुकलुकताना दिसणार नाही. म्हणून आकाशाने सर्व सृष्टी जरी व्यापून टाकली असली तरी आपण सुद्धा या पृथ्वीवरच जन्माला आलेलो आहे. म्हणून परमात्मा स्वरूप काय आहे ते स्वरूप प्रत्यक्षात कसं भरून येईल, स्वभावामध्ये कसा बदल होईल, आणि त्याचप्रमाणे आपला देह, आपलं आयुष्य कसं व्यर्थ जाणार नाही, कसं आयुष्य आपलं फुकट जाणार नाही, हे सुद्धा समजलं गेलं पाहिजे ना. कारण आयुष्य ही चिरत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरे अर्पुन या लुटी, आनंदाची करावी. मग आनंद कशामध्ये आहे, आयुष्य कसं घालवायचं आहे, आपलं किती वय आहे, किती वर्ष आहेत हे आपल्याला सुद्धा माहिती नाही. आपण जन्माची तारीख आपल्याला माहिती आहे, परंतु मृत्यूची तारीख माहिती आहे का, नाही आहे. म्हणून दुजे विन जो तोची तो हा स्वभाव आहे. स्वभावामध्ये जर बदल करायचा असेल, परंतु ज्याप्रमाणे उपमाचा भाग दिलेला आहे, स्वभावाचा भाग दिलेला आहे, आणि त्याचप्रमाणे सामर्थ्याचा सुद्धा समर्थांनी भाग दिलेला आहे. सामर्थ्य कशामध्ये आहे, आपण देवाची उपासना करत आहोत, देवाच्या चरणी नतमस्तक होऊन बघा पूजा भक्ती सर्व करत आहोत, परंतु आपलं आयुष्य फुकट जाऊ नये म्हणून आपण त्याच्या चरणी का असं असावं. ज्यातून आपल्याला जी संगत प्राप्त झालेली आहे ती उत्तमाची संगत आहे. ज्यामध्ये चंद्राच्या बाजूला जी चांदणी आहे ती लुकलुकताना दिसते, त्याचप्रमाणे आपला देह सुद्धा लुकलुकताना दिसला पाहिजे. चमकणारा जसा तारा असतो त्याचप्रमाणे आपला देह चमकणारा असावा ना, त्यालाच किंमत असते. बरोबर की नाही. या विश्वामध्ये असंख्य लोक आहेत, परंतु कोणीतरी एकच उत्तमरित्याने पाहायला मिळतं, त्याचं नाव अजरामर होत असतं. म्हणून उत्तमाचं राहायचं आहे. कोणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका. कारण प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो, आपलं आयुष्य हे उत्तमाचं घालवायचं आहे, व्यर्थ जाता कामा नये.
व्यर्थ जर गेले तर सर्व काही फुकट आहे. म्हणून नभे व्यापिले सर्व सृष्टीचा आहे, रघु नायका उपमा तेनच आहे, दुजे विन जो तोची तो हा स्वभावे, तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. जय जय रघुवीर.